वाचन करून मला उत्तर द्या. मला एवढं सांगायचं आहे, तुम्ही उत्तर देताना तुम्ही असं समजू नका की हे काय आम्हाला ज्ञान नाही. त्यांना असं वाटतं एकच राजा आहे. मच्छी मार्केट बांधला, दिखावा केला, मंत्री आणले, त्याची उद्घाटन केली, लोक त्याच्यामध्ये बसत. त्याचा काय सगळ्या फुलवाल्या पण त्याचा काय दिखावासाठी केले काही मंत्री? फक्त आम्ही निधी आणला, आम्ही कामं केली, हे केलं, त्याच्यामध्ये बसायचं. उरणमध्ये एंट्री केली का पहिला पालवी हॉस्पिटल जवळ ना तो टर्न आहे, तिथे लेडीज बसतात. ते राजपाल नाक्यावर तिथं लेडीज बसतात, ते त्वरित काढा. गणपती मंदिर इकडे गणपती मंदिराजवळ बसतात, ते त्वरित काढा. तुम्ही ऍक्शन का घेतली? तुमची कारवाई सुरू आहे, फक्त एकदा दाखवायला करता. तुमच्या काही स्थानिक लोकांना त्या ठिकाणी प्रत्येक गाडीवाला त्या ठिकाणी दिवसाला का महिन्याला का हप्त्याला त्यांना पैसे मिळतात. सिडको पोलिसांच्या प्रोटेक्शन घेऊन तोडून जाते, तुम्हाला करता येत नाही का? लोकांना त्रास किती होतो. हा झाला भाजीवाल्यांचा. दुसरा विषय, एखादा स्कूटरवाला आला तो त्याने स्कूटर लावले आणि दुकानात जातो. हे दुसऱ्या येणारा जाणारा काय करत ते बघत नाही. त्याचा काय बंदोबस्त करणार आहे तुम्ही? 100% त्यांच्यावरती स्ट्रिंजंट कारवाई करणार. आम्ही आता नो पार्किंगचे बोर्ड बनवतोय. नो पार्किंग येणारे जाणारे आपल्याच उरण मधलेच असू दे, कोणी असू दे, मनोहर पण असेल. माझी तुम्ही नियम ठेवा. बस नियम ठेवा. एक सवय लागली पाहिजे 100%. की गाडी पार्किंग मी एखाद्या ठिकाणी करीन, तिथे लोकांना त्रास होतो, मी 10 पावले चालेल. लोकांना सवय राहिली नाही, कारण तुमचा काही तिथं बंधन नाही. गाडीतून उतरला का तो दुकानात घुसला, तो तिसऱ्या माणसाला त्रास होतो. मला सांगा, तहसीलदार असेल, पोलीस स्टेशन असेल, लोकांना पोहोचायला किती त्रास होतोय? 100% साहेब त्रास होतो. एक रस्ता मोकळा नाही की त्या दोन्ही बाजूला स्कूटर लागलेले आहे. 4 व्हीलर कुठं लागले तर मग अजून वाटला होतोय. खरी गोष्ट तुम्ही त्याच्यावर करा नाही. एक नंबर कामं चालू आहे, तुम्ही समोर कामं चालू आहे, त्यांना काय तुम्ही बॅरिकेड लावायला सांगितलं? सगळ्यांना इन्स्ट्रक्शन. नगरपालिका हद्दीमध्ये आता तुम्ही मला सांगा, पाण्याचा बिल किती कोटी बाकी आहे? बोला, पाणी डिपार्टमेंट कोण आहे? 1,10,00,000 टोटल बॅलन्स. आम्ही जास्त ते तू सोडून दे, मला पेनल्टी दर महिन्याला 12 लाख आपला पे येतं. 12 लाख मी नाही बोलत. माझ्या माहितीप्रमाणे उरण नगर परिषद हद्दीमध्ये MIDCचा बिल आपला किती वर्षाचा मी तुला विचारत नाही. थकबाकी मी थकबाकी विचारतोय. तू ढला म करू नको. प्रशासन मी पण चालवलंय, हाताखाली माझ्या काम केलंय तू. 11 करोड बोल. नाही एवढं. एक मिनिट थांबा. बोला. 10 लाख रुपये 11 महिन्याचं बिल बाकी आणि 11 महिन्याचं रनिंग बिल बाकी, थकबाकी नाहीये. बघा तुम्ही एक मिनिट तू जबाबदारीने बोल. बोला, थकबाकी बाकी थकबाकी त्यांच्या पेनल्टी वगैरे सगळा मी तू मीठ मसाला लावून त्यांचा साधा प्रश्न आहे, एकूण थकबाकी किती आहे? मी तुम्हाला तेच सांगतो की रेग्युलर जो बिल आपण 12 लाख प्रमाणे भरतो, तुम्ही आता 11 महिन्याचं रेग्युलर बिल बाकी आहे. आणि पेनल्टी वगैरे जो पहिले पूर्वीपासून ते जवळ ते अगदी काढून दाखवतो. 2 मिनिटं काढली जातात आणि पेंटिंगची कामं काढतात. त्याच कामावर पेंटिंग, त्याच कामावर हे, अशा प्रकारचं अतिशय म्हणजे ज्याला खडक भाषेत म्हटलं तर सर्व भ्रष्टाचार चालू. आणि मग जी काही जनतेला समस्या सोडवण्याच्या पाठीमागे फक्त आता इथं प्रशासक तुम्ही आहे. पोलीस स्टेशन, तहसील कचेरी, तुमची नगरपालिका ही सगळी कार्यालय उरण शहरामध्ये असल्यामुळे ग्रामीण भागातील येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्याच्यामध्ये लेडीज पण भरपूर जास्त असतात. त्याच्यासाठी शौचालयाची व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं आहे. काय डस्टबिनचा कधीपासून लोकांनी हे केलेलं आहे? डस्टबिन तुम्ही आणतच नाही. फुल मार्केटचे हे बांधले टाकलेलं असतात. सगळं रोडवर येतो. पेट गेल्याच्या नंतर जे विधी कार्याला पाणी लागतो, 8 वर्ष झाल्या त्या टाकीचं पूर्ण दुर्लक्ष आहे. हे 8 वर्ष पाण्याची लाईनच कोणी चेंज नाही केली. महिलांसाठी हे नाही. एवढा मोठा फुल मार्केट बनला, त्याच्यामध्ये तुम्ही आरक्षण देऊ शकत होता. एक वॉशरूम पाहिजे. वॉशरूम लेडीजला देऊ शकत मच्छी मार्केट त्या ठिकाणी आपले म्हणजे पाल्य 1-2 वर्षाच्या
3 वर्षाच्या मुलांना गाडी दिसली, मोठी गाडी दिसली का भीक मागायला पाठवतात. आज जर मोठ्या गाडीचं लक्ष नसतं, ती गाडी मुलं गाडी खाली येतात. मग माझ्या सोबत झालेलं, आज जो गाडी खाली तो मुलगा चिरडला गेला तर तो गाडीवाल्याचा दोष धरला जाईल. पण तुमची प्रशासनाचा जबाबदारी आहेत, नगरपालिकेची आणि पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे का अशी ते रस्त्यावर सोडून मागण्यासाठी. कारण लहान मुलगा आपण देतो, पण हे न झालं पाहिजे. कारण आज उद्या जर गाडी खाली आल्यावर तो जबाबदार कोण राहणार, तर आपण गाडीवाल्याला धरणार ना. हे चुकीचं उरणमध्ये असं वातावरण व्हायला नको म्हणून तुमची आमची सर्वांची रेल्वे झाल्यामुळे मला डॉक्टरकडे घेऊन ऐका, जायला लागलं. रेल्वे झाल्यामुळं स्वस्तामध्ये काही नवीन मुंबईतील भिकारी वगैरे इथे येतात लहान मुलं घेऊन. तिचं म्हणणं बरोबर आहे.